नमस्कार, रुचिरा डिलिशियस फूडमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। सर्वांना शेंगा खायला आवडतात। ह्या ओल्या शेंगा आहेत। ह्या ओल्या शेंगा आपण उकडून घेणार आहोत। टाइमपास म्हणून ह्या अशा ओल्या शेंगा आपण नेहमीच खातो, तर आज आपण ह्या शेंगा उकडून घेऊया। एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये ह्या शेंगा घालायच्या आहेत आपल्याला। शेंगांना भरपूर माती लागलेली आहे, ती माती काढण्यासाठी आपण 1 मिनिट ह्या शेंगा पाण्यामध्ये घालून ठेवूया। शेंगा पाण्यात ठेवल्यामुळे त्यावरील माती सगळी निघून गेलेली आहे। ह्या शेंगा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया। शेंगाच्या टरफलावरची माती सर्व गेलेली आहे। पहा, शेंगा एकदम स्वच्छ झालेल्या आहेत। प्रत्येक शेंग अशी थोडीशी उघडून घ्यायची आहे, त्याचं तोंड उघडायचं आहे। एक एक शेंग केलं तरी चालेल, किंवा थोडंसं असं प्रेस करून शेंग ओपन केली तरी चालेल। असं प्रेस केलं तर लवकर ओपन होतील। पहा, शेंगाचं तोंड ओपन झालेलं आहे, म्हणजे उकडल्यानंतर यामध्ये मीठ जाईल। शेंगा त्या चाळणीमध्ये ठेवून घेते। सर्व शेंगा आपण थोड्याशा ओपन करून घेऊया। कुकरमध्ये पाणी घेतलेले आहे, या सर्व शेंगा आपण कुकरमध्ये घालून घ्यायच्या। शेंगा पूर्ण बुडतील इतपत पाणी घ्यायचं। 2 चमचा मोठं मीठ घालून घेऊ। छोटा 1 चमचा हळद घातल्यामुळे उकडीच्या शेंगांना चव चांगली येते। जर तुम्हाला ह्या शेंगा उकडलेल्या उपासाला खायच्या असतील तर हळद घालू नका। कुकर गॅसवर ठेवून याला केवळ 1च शिट्टी होऊ द्यायची। कुकर थंड झाल्यानंतर शेंगा ह्या चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत। पहा, मस्त उकडलेले आहेत, चवीला एकदम चांगले लागतात। अशा ह्या उकडलेल्या शेंगा आपण खाऊ शकतो। सध्या बाजारात ओल्या शेंगा भरपूर आलेल्या आहेत, त्यात शेंगा तुम्ही माझ्या सांगितलेल्याप्रमाणे उकडून खाऊ शकता। शेंगा उकडण्याची पद्धत आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा। जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह। कायम स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।